बीजेपी कार्यकर्ता रमेश सरक यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करा। भारत आदिवासी पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। याबाबत वृत्त असे की दिनांक 1 जुलै 2024 रोजी एका यूट्यूब चॅनलवर बीजेपी कार्यकर्ता रमेश सरक राहणार महिर तालुका साक्री जिल्हा धुळे यांनी साक्री तालुक्यातील आदिवासी समाज हा 24 तास झाडे तोडत आहे व पैशांसाठी खोटे गुन्हे दाखल करतात असे जातीयवाद व अपमानास्पद वक्तव्य केलेले असून सदर वक्तव्यामुळे साक्री तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असून असे जातीयवादी वक्तव्य करणारे रमेश सरक यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्वरित गुन्हा दाखल करून कारवाई करावी। त्याचबरोबर जातीवादी वक्तव्य करणारे रमेश सरक यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास संपूर्ण आदिवासी समाज लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्रा घेईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे। यावेळी भारत आदिवासी पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आबा अहिरे, धुळे जिल्हाध्यक्ष वल्लभ माडचे, साक्री तालुका अध्यक्ष प्रल्हाद पवार तसेच एकलव्य संघटना आदिवासी परिवार, एकलव्य युवा संघटना, एकलव्य आदिवासी युवक संग्राम परिषद, सामाजिक कार्यकर्ते आदि या निवेदन देतेवेळी उपस्थित होते। जय जोहार, जय आदिवासी। दिनांक 1 जुलै 2024 रोजी यूट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या D24 तास स्पीड न्यूज चॅनलवरती बीजेपीचे कार्यकर्ते आदरणीय रमेश सरक यांनी आदिवासी समाजाबद्दल चुकीचे आणि अपमानास्पद वक्तव्य केले होते। ते वक्तव्य असे की साक्री तालुक्यातील आदिवासी समाज 24 तास झाडे तोडतो आणि साक्री तालुक्यातील आदिवासी समाज पैशांसाठी खोटे गुन्हे दाखल करतो। तरी या ठिकाणी आम्हा सर्व आदिवासी भाऊबंधांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून आदिवासींबद्दल चुकीचे आणि अपमानास्पद वक्तव्य करणारे बीजेपीचे कार्यकर्ता रमेश सरक यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे याची मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे केलेली आहे। त्याच अनुषंगाने साक्री तालुका जो की धुळे जिल्ह्यातील 5th शेड्यूल जिल्हा 5व्या अनुसूचीमधील धुळे जिल्हा याच्यातला हा साक्री तालुका ज्याची मोर दॅन 50% पॉप्युलेशन ही ट्रायबल आहे। साक्री तालुक्यात आरक्षित ST आरक्षित आमदार निवडला जातो, परंतु साक्री तालुक्यातील काही ठराविकच भाग आदिवासी उपयोजनेमध्ये समाविष्ट केलेला आहे। तरी आज आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल यांना निवेदन सादर केले आहे की साक्री तालुक्यातील हा संपूर्ण जो तालुका आहे तो केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स प्रमाणे आदिवासी उपयोजनेमध्ये घ्यायलाच पाहिजे। तरी मित्रांनो, आज या ठिकाणी भारत आदिवासी पार्टी मार्फत आज आम्ही हे निवेदन दिलं आहे आणि आदिवासी समाजाच्या त्याचबरोबर SC ST मायनॉरिटी OBC या संपूर्ण वंचित समाजाच्या न्याय आणि हक्काची लढाई लढण्यासाठी भारत आदिवासी पार्टी कटिबद्ध आहे। जय जोहार, जय आदिवासी।